हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सोबतच लाडक्या बहिणींनो, ई केवायसी बद्दलही आपल्या आदिती तटकरे मॅमनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. ई केवायसीची मुदत वाढलेली आहे. ई केवायसीची मुदत वाढलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांना घाबरायचं नाहीये. तुम्हाला ई केवायसी कशा पद्धतीने करावी त्याची पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे. संपूर्ण माहिती मी देणार आहे. तुमची जाती, तुमचा प्रवर्ग कसा निवडायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही होय, नाही, चुकी झाली असेल तर काय होणार आहे, त्याचबरोबर तुमचे पती किंवा जे वडील आहे यांची इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे नसेल, यांची डेथ झाली असेल तर काय करावं, याबद्दल सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि जर तुम्ही अशीच ई केवायसी केली तर तुमची न चुकता ई केवायसी का होईल, परिपूर्ण होईल. कारण लाडक्या बहिणींनो, याला एडिटचं ऑप्शन आदित्य तटकरे मॅमनी दिलेलं नाहीये. तर बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला खुशखबरी देतो, सर्वात मोठी अपडेट देतो, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला आजपासून, यांनी काल हे स्टेटमेंट दिलं होतं, तर उद्यापासून सुरुवात होणार आहे. म्हणजे काल दिलं, आज तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे आणि तुमच्या अकाउंटला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता त्याच पोस्टमध्ये त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे, की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून जी वेबसाईट दिली होती, जी संकेतांक दिलं होतं, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in, या संकेतस्थळाला जाऊन ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करावी. म्हणजे कालची जी तारीख होती लाडक्या बहिणींनो, 9 ऑक्टोबर पासून तर 2 महिने तुम्हाला मिळणार आहेत. तर म्हणून लक्षात घ्या, ई केवायसीची तारीख वाढलेली आहे. ई केवायसीला जर तुम्हाला आता प्रॉब्लेम जात असेल तर घाबरायचं कारण नाहीये. ई केवायसीची जी मुदत आहे ते तुम्हाला वाढून भेटलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा, मी तुम्हाला एक सविस्तर प्रोसिजर सांगतो कशा पद्धतीने ते करायचं आहे, बरोबर. आणि तुमच्या अकाउंटला जर पैसे आले असेल तर मला खरंच कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, की अकाउंटला पैसे आलेले आहेत. बघा, सर्वात पहिले आपल्याला जर ई केवायसी करायची असेल तर कुठे जायचं आहे, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या संकेतस्थळाला जायचं आहे. तिथे तुम्ही गेला, हेच बघायचं आहे, दुसरं कोणतंही टिक करायचं नाही. याच्यावर टिक केलं, हे बघितल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तिथे काय दिसेल, एक पेज दिसेल. या पेजवर टिक करायचं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. बरोबर. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक वेब पेज ओपन होईल. तिथे लिहिलेलं आहे, ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे लिहिलेलं आहे, लाभार्थी आधार क्रमांक. तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा. तुमचा आधार क्रमांक टाकला आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा कोड आहे 414771, हा या ठिकाणी टाकायचा. तिथे खाली ऑप्शन आहे मी सहमत आहे, याच्यावर टिक करायचं. आणि ओटीपी पाठवावर काय करायचं, टिक करायचं. ओटीपी पाठवावर जर तुम्ही टिक केलं तर होऊ शकतं तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात. पहिला एरर आहे, अनएबल टू सेंड ओटीपी. दुसरा एरर आहे, जर तुम्ही बघितला असेल तुमच्या समोर आहे, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. तिसरा आहे, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. आणि जो चौथा एरर आहे लाडक्या बहिणींनो, तो असा आहे, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लॅटर. बघा, अशा पद्धतीचे जर एरर तुम्हाला आलेत तर घाबरायचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये असंख्य लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे, की आम्हाला असे एरर येत आहे तर आम्ही अपात्र ठरलो आहे का? तर नाही लाडक्या बहिणींनो, की वेबसाईटला लाखो बहिणी दररोज काय करताय, की केवायसी करण्याचा प्रयत्न करताय. म्हणून ज्या वेबसाईटला असेच खूप प्रॉब्लेम जात आहे, तुम्ही आहे ना हे 5 ते 6 वेळा करून बघा. 5 ते 6 वेळा करून बघा. तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली ओटीपी येईल. मी एक सबूत सुद्धा तुमच्या समोर घेऊन आलो आहे. बघा, एका बहिणीने आपल्याला मेसेज पाठवला, मला जून पासून पैसे मिळाले, नाही मिळाले आणि सुरुवातीला मी ई केवायसी करत असताना मला असा मेसेज आला होता, असा, आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. बरोबर?
मग आधार क्रमांक योजनेच्या पात्र नाही. मग मी 8 दिवसानंतर म्हणजे अजून त्यांनी 8 दिवसानंतर ई-के-वाय-सी करून बघितली, तर त्यांची ई-के-वाय-सी काय झाली? सक्सेसफुल झाली. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे घाबरण्याचं काम नाही. तुमची के-वाय-सी होणार म्हणजे होणार. बरोबर? चला मग डबल मी सविस्तर प्रोसिजर तुम्हाला सांगतोय. इथे बघा, लाभार्थ्याचा तुमचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, मी सहमत आहे वर काय केलं, या बोल्यावर आपण टिक केलं. नंतर ओ-टी-पी पाठवा. ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. फॉर एक्झाम्पल आता ओ-टी-पी आलाय 412371. मी हा ओ-टी-पी टाकला. ओ-टी-पी टाकल्यानंतर मी सबमिटवर टिक केलं. ओ-टी-पी पाठवल्यानंतर मी काय केलं? सबमिटवर टिक केलं. सबमिटवर टिक केल्यानंतर सुद्धा जेव्हा वडील किंवा पती त्यांची इन्फॉर्मेशन टाकायची असू शकते, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येऊ शकतो, की अनएबल टू सेंड ओ-टी-पी, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही. काहीच घाबरायचं नाही. डबल, ट्रिपल, चौबल 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा करून बघा. थोडासा वेळ जाईल, पण आपली ई-के-वाय-सी होईल. आणि सरकारने हेच म्हटलेलं आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी होईल, त्याच बहिणींना पुढचे लाभ भेटणार आहे. म्हणून आपल्याला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. सोबत तुमची पण आणि तुमच्या पती किंवा आपल्या वडिलांची. मग आता काही बहिण्यांचा प्रश्न आहे, की दादा मला वडील पण नाहीये, बरोबर? किंवा मला पती पण नाहीये. माझ्या वडिलांची डेथ झाली आहे आणि पतींची डेथ झाली आहे, तर मी काय करावं? त्याच्याबद्दलही माहिती देतो. त्यानंतर काही लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांच्याकडे वडील नाहीये, पती नाही आणि त्यांच्या राशन कार्डमध्ये ना कुटुंबाची माहिती नाहीये. राशन कार्डमध्ये त्या फक्त एकच आहे. कुणीच नाही आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस अजूनही सरकारने याबद्दल काही चर्चा, डिबेट, डायलॉग, डिस्कशन केलं नाही. बट जे आता लाडक्या बहिणींनो, ज्या आदिती तटकरे मॅमनी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, तर यामध्ये या वडील किंवा पतीचा आधार क्रमांकांमध्ये काहीतरी बदल करतील, असं मला वाटतं. घाबरायचं कारण नाही. थोडंसं वेळ होत असेल तर काही टेन्शन घेऊ नका. 1-2 दिवसांमध्ये ते करून बघा. 100% होईल. दिवाळीमध्ये करा, कारण की दिवाळीमध्ये सगळे लोकं कामात राहतील. लाडक्या बहिणींनो, म्हणजे त्यावेळेस ते इझिली होणार म्हणजे होणार. सोबतच मला असं वाटतं, की वडील आणि पतीचा आधार क्रमांक नाही तर म्हणजे तुम्हाला सरळ सांगितलंय त्यांनी, कुटुंबामधील कोणाचा तरी काय करायला पाहिजे, आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायची तरतूद सरकारतर्फे केली जाईल असं मला वाटते. आणि त्यानंतर मला असं वाटतं, की ज्या बहिणीच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा सरकार अपडेट देईल असं मला वाटतं. आपण सरकारकडे मागणी करूया. मग तुम्ही आधार क्रमांक टाकला. तिथे काय टाकलं तुम्ही? हा कॅप्चा कोड टाकला. टाकल्यानंतर मी सहमत आहे वर टिक केलं. केल्यानंतर ओ-टी-पी पाठवावर टिक करायचं. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला काही या ठिकाणी ओ-टी-पी टाकायचा. ओ-टी-पी टाकल्यानंतर काय होईल, तर सबमिटचं ऑप्शन आहे, तुम्ही सबमिट करा आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन. त्याच्यामध्ये तुम्हाला वडिलांचं नाव, की जे तुम्ही ऑलरेडी टाकलेलं आहे किंवा पतीचं नाव ते त्या ठिकाणी येईल. आल्यानंतर दुसराच ऑप्शन आहे जात आणि प्रवर्ग. जात आणि प्रवर्ग योग्य पद्धतीने निवडा. जर याच्यामध्ये तुम्ही मागे-पुढे झालात, तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होऊ शकतोय. कारण की तुमच्या हसबँडची इन्फॉर्मेशन घेतली आहे, तुमची इन्फॉर्मेशन घेतली आहे. तुमचा मोबाईल नंबर गेलाय, तुमचा आधार क्रमांक गेलाय. सगळं आता सरकारकडे आहे. म्हणून चुका नका करू. बघा, म्हणून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आणलं आणि मराठीमध्ये पण आणलं. अनुसूचित जाती त्याला आपण एस-सी म्हणतो. अनुसूचित जमाती एस-टी म्हणतो. शेड्यूल्ड ट्राइब्स, तर मागासवर्गीय ओ-बी-सी, अदर बॅकवर्ड क्लासेस, विमुक्त जाती ए, एन-टी-ए, भटक्या जाती एन-टी-बी, भटक्या जाती सी, एन-टी-सी, भटक्या जाती ड, एन-टी-डी, विशेष मागासवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन. यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसतात, ज्या जातीमध्ये बसतात, तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं त्याच पेजच्या खाली एक ऑप्शन असेल, की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही. बरोबर? महाराष्ट्रातील अनेक बहिणींनी होय करायचं होतं, पण त्यांनी नाही केलं. बरोबर? होय करायचं होतं, तर त्यांनी काय केलं? नाही केलं. तर मग आता एडिटचं ऑप्शन आलं का? एडिटचं ऑप्शन आलेलं नाहीये. मग समजा त्यांनी ज्या बहिणींना होय करायचं होतं, त्यांनी काय केलं? नाही केलं, तर त्यांचे पैसेच बंद होतील का? नाही. घाबरायचं कारण नाहीये. कारण ई-के-वाय-सी सगळ्यांची झाली. सगळ्या बहिणींची ई-के-वाय-सी झाल्यानंतर ते काय करणार आहे? पडताळणी करणार आहे. खरंच, की बाबा एखाद्या बहिणीच्या राशन कार्डमध्ये जेव्हा वडील किंवा हसबंडची माहिती आली आहे, तर त्यांच्या संदर्भातले जे लोकं कुटुंबामध्ये असतील, तर त्यांची माहिती त्यांना मिळतील आणि त्याच्यानंतर ते पात्र किंवा अपात्र ठरवणार आहेत.
आणि इथे जर तुम्ही नाही केलं, बरोबर? तर चुकीची माहिती दिल्यासारखं होईल. म्हणून काही हरकत नाहीये लाडक्या बहिणींनो, सध्याचं काही टेन्शन घेऊ नका. याला अपडेट होणार आहे. पण तुम्हाला टिक काय करायचं या ठिकाणी होय, की शासकीय नोकऱ्यांमध्ये आमच्या घरचं कोणीही नाही. त्याच्यानंतर जर बघितलं असेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. येस. इथे सुद्धा काय करायचं आहे? हो टिक करायचं आहे. हो टिक करायचं आहे. समजा एखाद्या फॅमिलीमध्ये 2 महिला असेल आणि त्या दोन्ही मॅरिड आहे. बरोबर, विवाहित आहे किंवा 2 महिला आहेत त्या अनमॅरिड आहेत. बरोबर. तर अशा वेळेस सुद्धा लाडक्या बहिणींनो, तुम्ही होय जर केलं, तर मागे-पुढे इश्यूज होऊ शकतात. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, नाही करायचं आहे. बरोबर. कारण तुमची बाबांची किंवा हसबँडची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आलेलीच आहे. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून काय तुमचे इश्यूज होऊ शकतात आणि सरकार तुम्हाला माहिती आहे 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांकडनं पैसे जर वापस घेत असेल, आपल्याला सोडणार नाहीये सरकार. हो की नाही? म्हणून मला असं म्हणायचं आहे, तर एक विवाहित किंवा अविवाहित असेल किंवा 2 पेक्षा कमी असाल, 2 पेक्षा म्हणजे एका फॅमिलीमध्ये एकच आहे. तेव्हाच तुम्ही या ठिकाणी होय करायचा आहे. जर 2 पेक्षा जास्त महिला असतील, त्या मॅरिड असो की अनमॅरिड असो, यावेळेस तुम्हाला नाही करायचं आहे. बरोबर? आणि नाहीवर टिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सबमिटवर टिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल, की सदर क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. एकदा भेटला. सोबत तुम्ही काय करून बघा, दुसऱ्यांदा चेक करून बघा. जसं हे केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं फ्रंट पेज ओपन होईल, जिथे लाभार्थी आधार क्रमांक टाकला, टाकला, इथे मागे कॅप्चा कोड टाकला, टाकल्यानंतर मी सहमत आहे वर टिक केलं आणि ओ-टी-पी पाठवावर सांगितलं. तर अशा पद्धतीचा जर मेसेज आला तर समजून घ्या तुमची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि आय होप लाडक्या बहिणींनो, मी तुमच्या ज्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने दिले असेल. तर तुम्ही अशाच पद्धतीने ई-के-वाय-सी केली, तर लाडक्या बहिणींनो तुमची न चुकता ई-के-वाय-सी कंप्लीट होईल. मुदतवाढ झालेली आहे. 2 महिन्याचा कालपासून 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. मला हप्ता जमा झालेला आहे 15 हप्ता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच पद्धतीने तुम्ही जर ई-के-वाय-सी केली तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्ण प्रोसेस सांगितली आहे, संपूर्ण माहिती दिली आहे. जाती प्रवर्ग कसं निवडायचा, होय, नाही कसं निवडायचं सगळंच मी तुम्हाला सांगितलं आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यापर्यंत त्या बहिणींपर्यंत अशा पद्धतीचा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांची ई-के-वाय-सी योग्य पद्धतीने करता येईल. आता इथे थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन. पर्यंत जय हिंद, जय आणि आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.